आपण आता काम व काळ या टॉपिकवरचे प्रश्न सोडवणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, अजयला एक काम पूर्ण करण्यासाठी 10 दिवस लागतात, तर विजयला तेच काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. जर दोघांनी एकत्र मिळून काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? आता हा प्रश्न आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. त्यातली पहिली पद्धत आहे, सूत्राचा वापर करून आपण हे सोडवू शकतो, आणि दुसरी पद्धत आहे, आपण लसावीच्या पद्धतीनं आपण सोडवू शकतो. पहिल्या पद्धतीने सोडवूया. अजयला किती दिवस लागतात? अजयला 10 दिवस एक काम पूर्ण करण्यासाठी लागतात. अजयला 10 दिवस एक काम पूर्ण करण्यासाठी लागतात. तर विजयला तेच काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. माहिती सूत्र आहे, या दिलेल्या दोघांच्या दिवसाचा गुणाकार अंशामध्ये भागिले या दिलेल्या दोघांच्या दिवसाची बेरीज. हे सोडवल्यानंतर आपल्याला या दोघांनी एकत्र काम केले तर किती दिवसात हे दोघे काम पूर्ण करतील हे आपल्याला मिळेल. तर 10 गुणिले 15 150, 10 अधिक 15 25, 25 एक्के 25, 25 एक्क 150. म्हणजे अजय आणि विजय या दोघांनी मिळून एकत्र काम केले तर ते 6 दिवसात पूर्ण करतील. आता हेच आपण लसावीने पण सोडवू शकतो. लसावीची पद्धत, लसावीच्या पद्धतीने पण सोडवू शकतो. अजयला 10 दिवस लागतात, विजयला 15 दिवस लागतात. दोघांचा लसावी येणार 30. हे 30 म्हणजेच आपल्याला एकूण कामाचे युनिट मिळणार. एकूण कामाचे युनिट मिळणार. मग आपण विजयचे एका दिवसाचे युनिट काढूया. विजय हा एका दिवसात किती काम करतो ते काढूया. 15, 30 भागिले 15 2 युनिट. विजय हा एका दिवसात 2 युनिट काम करतो आहे. तर अजय 30 भागिले 10 एका दिवसात 3 युनिट काम करतो आहे. म्हणजे अजय आणि विजय हे दोघे मिळून एका दिवसात 3 अधिक 2 5 युनिट काम करतात. तर एकूण कामाचे युनिट आहेत 30. हे 30 युनिट काम पूर्ण करायला दोघांना 30 भागिले 5 म्हणजेच 6 दिवस लागतील.